नमस्कार. संघर्ष न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. मी मुख्य संपादक अजित संडदी. आज जिल्हा परिषद गणामधील ज्या निवडणुका पार पडणार आहेत त्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून दरीवडची गणासाठी पैलवान सुरेश टेंगले हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्याबद्दल आज आपण मुलाखत घेतोय. त्यांचे अनेक गोष्टी आजपर्यंत ते राजकीय कामगिरी करतात. पैलवान म्हणून सगळीकडे ते कामगिरी करत आहेत. वेगवेगळ्या स्पर्धा त्यांनी या ठिकाणी भरवलेल्या आहेत. दरीवडच्या गावामधील देखील त्यांनी स्पर्धा भरवलेल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांचं काम बरेच दिवस झालं दिसून येत आहे. त्यांची आज आपण प्रकट मुलाखत घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मुळात राजकारणामध्ये येण्याचा काय उद्देश आहे तुमचा? राजकारणमध्ये येण्याचा उद्देश म्हणलं तर असा विषय आहे की राजकारण म्हणजे 2019ला जे राजकारण झालं, जिल्हा परिषद असतील, पंचायत समितीचे असतील, अनेक वेळी राजकारण होतं. पण ज्या पद्धतीने 2019ला राजकारण झालं, पण ह्या लोकशाहीवर आणि ह्या मतदानावर जे परिणाम झाले, ज्या लोकांवर परिणाम झाले, ज्या उमेदवारांनी बऱ्याच वेळी वारंवार त्यांना विकासाच्या मुद्द्यावरून न बोलवता, विकासाच्या मुद्द्यावर न काम करता वारंवार आश्वासनावर ठेवण्यामध्ये त्यांनी यशस्वी राहिले. म्हणून आम्हाला या राजकारणाशी कोणतंही घेणं देणं नव्हतं. पण ज्या लोकांना यांनी वंचित ठेवलं, विकासाच्या बाजूने असेल, कामांच्या बाबतीत असेल, बऱ्याच वेळी तरुणांची फसवणूक केली. म्हणून मला या राजकारणामध्ये येण्याचं भाग पडलं. खरं सांगायचं म्हणजे तरुणांच्या बऱ्याच अडचणी असतात. तरुणांच्या आहेत, माझ्या वडीलधारी मंडळींच्या अडचणी आहेत. म्हणून मला या राजकीय क्षेत्रामध्ये येण्यामध्ये मी भाग पडलेलो आहे. मला कोणताही राजकारणाचा वारसा नाहीये. मला राजकारणाशी काही घेणं देणं नव्हतं. पण तरी सुद्धा मला कुठेतरी माझ्या तरुणांची, माझ्या वडीलधारी मंडळींची ह्या प्रश्न कुठेतरी सुटत नाहीत. म्हणून मला ह्या राजकीय क्षेत्रामध्ये येण्याचं मला भाग पडलो. म्हणून मी आलो. म्हणून मी कुठेतरी आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून मी कुठेतरी माझ्या वडीलधारी मंडळींचे प्रश्न सोडवू शकेल, माझ्या तरुणांचे प्रश्न सोडवू शकेल असं मला. का तर मी माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. का तर मी पैलवान असल्यामुळे थोडंसं माझी भूमिका पण डॅशिंग असते, माझं बोलणं सुद्धा डॅशिंग असतं. ती कुठलाही अधिकारी असो, मला काही घेणं देणं पडत नाही. का तर आपण कुठल्याही अधिकाऱ्याशी मिळून नसतो किंवा त्यांच्यामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये मी मिंदा नसतो. का तर माझी भूमिका ही स्पष्ट असते. का तर तुम्ही आता वारंवार मी ज्या वेळी अधिकाऱ्यांना भेटतो, बोलतो, तुम्ही वारंवार माझी बाईट बघता. वारंवार पत्रकार परिषदेत मी असतो, बोलतो. वारंवार मी प्रत्येक अधिकाऱ्यांना भेटतो, बोलतो, लोकांचे प्रश्न सोडवतो. पण मी कधीही लोकांचा प्रश्न असेल तिथं मी अधिकाऱ्यांना डायरेक्ट जाऊन भेटतो. म्हणून कुठेतरी मला लोकांनी विश्वास मला कुठेतरी वाटवतो. लोकांनी मला सांगितलेलं आहे, बाबा तू कुठेतरी आमच्यासाठी लढतो, करतो. म्हणून लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. अधिकाऱ्यांशी भिडताय म्हणून लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे असं तुम्हाला वाटतं? होय होय होय. म्हणजे राजकारणामध्ये तुम्ही अधिकाऱ्यांशी भिडण्यासाठी येणार आहे का बाकीच्या सामाजिक कार्य करण्यासाठी येणार आहे? मी माझ्या वडीलधारी मंडळींचे जितके प्रश्न असतील, आज कोणतंही कार्यालय असेल अधिकाऱ्यांचं, माझ्या वडीलधारी मंडळींचं जिथं जिथं काम असेल मी त्याला भेटायला तयार आहे. का तर माझं जे नेटवर्क आहे म्हणजे माझ्या सर्व पक्षांच्या नेत्यांबरोबर माझं नेटवर्क आहे. त्यामुळे मला कुठल्या अधिकाऱ्याशी मिळून मिसळून काम करायची अशी माझी इच्छा पण नाही. मी मिळून मिसळून काम पण करत नाही. मी जी करतो ते माझ्या शेतकऱ्यांच्या बरोबर मिळून मिसळून काम करतो. त्यामुळे मला कुठल्या अधिकाऱ्यांचं असं म्हणजे काय हे वाटत नाही. पण सगळे प्रश्न अधिकाऱ्यांना भेटल्यानंतरच पूर्ण होतील असं तुमचं मत आहे का? होय. कारण ही जगची परिस्थितीच तशी आहे. इतर कुठलीच कामं नाहीत? नाही. शासकीय कामं सोडून दुसरी शासकीय कामं आहेत म्हणून तर अधिकाऱ्यांना भिडण्याची वेळ येते. माझा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त शासनाशीच निगडीत असतील असं आहे का? त्याच्या सोडून दुसरी काही कामं नाहीत का? नाही, भरपूर काम आहेत ना. त्याच्या संदर्भात काय तुमचं मत आहे? त्या संदर्भात मध्ये माझं मत हे आहे की ज्यावेळी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आणि त्या निवडून आलेल्या ज्या उमेदवारांनी मागल्या वेळी काम ज्या पद्धतीने केलं नाहीये, फक्त बत्त्यासाठी आपण इथनं जतला जायचं, बत्ता घ्यायचा आणि घरला येऊन निवांत झोपायचं, ह्यो धंदा ह्यांनी चालवला. म्हणजे माझ्या ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, विकासाच्या बाबतीमध्ये, त्यांच्या अडचणीच्या बाबतीमध्ये थोडीशी एकदाही चर्चा झालेली नाहीये. म्हणून मला कुठेतरी या गोष्टीचा कुठेतरी खंत वाटतं. म्हणून मी समोर आलेलो आहे. आपल्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त असलेली मोठ्या प्रमाणात समस्या कोणती? समस्या सगळ्यात मोठी समस्या माझ्या वाड्या वस्तीवरून जाण्याची येण्याची सगळ्यात मोठी रस्त्याची अडचण आहे. रस्ता सोडून अजून दुसरं काय? पाण्याची अडचण आहे साहेब. ठीक आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासात कोणता बदल घडवण्याचा तुमचा ध्येय आहे? जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माझं एकच धोरण आहे, जिथं जिथं आरोग्य केंद्र आहे तिथं मोफत अँब्युलन्स उपलब्ध माझी झाली पाहिजे. माझ्या माता भगिनींसाठी, माझ्या वडीलधारी मंडळींसाठी. आज दरीबडची एवढं माझं मोठं गाव आहे, तिथं अँब्युलन्सची आवश्यकता असून सुद्धा अजून अँब्युलन्स नाही आमच्या गावामध्ये. हे कुठेतरी मला खंत वाटते. आरोग्याविषयी तुम्हाला जास्त काम करायचं आहे? होय होय, आरोग्याविषयीच मला काम करायचं आहे. का तर ज्यांचं आरोग्य मजबूत तुमचा माणूस मजबूत. तुमचा अजेंडा हा आरोग्य आहे का? मग नाही, माझं आरोग्य धरूनच आहे, पण आरोग्य ज्याचं मजबूत आहे तो माणूस मजबूत आहे. पण त्या माणसाला लागणाऱ्या गोष्टी सुद्धा मला मजबूत करायच्या, म्हणून मला कुठेतरी या निवडणुकीमध्ये यायचं आहे. मतदारांना आपण कोणता संदेश देऊ इच्छिता? मतदारांना मी एवढाच संदेश देऊ शकतो, मला कोणतंही काम नाहीये. माझं काम हे एकच आहे, माझ्या लोकांचं काम हे माझं काम आहे. नाही माझं कोणतंही माझं घरात काम आहे, नाही माझं दारात काम आहे. फक्त माझं काम सकाळी 9ला उठल्यानंतर, फक्त सकाळी 7 ते 8 वाजता माझं आवरून 9 वाजता मी गावात येतो. गावात आल्यानंतर संध्याकाळी 7, 8, 9, 10, आता मी 11 वाजेपर्यंत लोकांच्या संपर्कात असतो. लोकांच्या 11, 12, 1 वाजता मी कामं करतो. लोकांना हर तरी जिथं जिथं आरोग्य केंद्र असेल त्या आरोग्य केंद्रामध्ये, जतमध्ये असेल, सांगलीत असेल, मिरज सिव्हिल असेल, सांगली सिव्हिल असेल, तिथपर्यंत आपण आज काम करतोय. आज कित्येक पुरांना बाबा काही डॉक्युमेंट्स लागले असतील तर आरोग्य केंद्रामधील, तर माझ्या नावानिशी आज पोरं घेऊन येतात. कारण हे मला कुठेतरी आनंद वाटतो. बरोबर. सध्याच्या कालखंडामध्ये जर बघायला गेला तर पक्ष हा महत्वाचा आहे. आपण कोणत्या पक्षामधून निवडणूक लढविणार आहे? माझी मागणी ही पक्षाशी नसून माझी मागणी ही लोकांशी. लोक ज्या पक्षातनं मागतील त्या लोकांची आता मागणी ज्या पक्षात असेल त्या पक्षाकडून माझी मागणी असेल मुळात. पण माझी आतापर्यंत कारकिर्दी बघितली तर माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कारकिर्दी राहिलेली. पण आता लोकांचा थोडासा विचार बदलू लागला, त्यामुळे लोकांची जिथं मागणी असेल तिथं मी मागायला तयार आहे. लोक ज्या पक्षातून उभारून म्हणेल त्या पक्षातून मी उभा राहायला तयार आहे. त्याच्यामध्ये कोणतीही अडचण नाही आणि मला सगळे पक्ष मला द्यायला तयार आहे. कोणतीही मला अडचण नाहीये. मात्र लोकांची मानसिकता नाहीये राष्ट्रवादीमधनं तुम्ही उभा राहावं असं? नाही, असं पण काही नाही. पण आमचे जे वरिष्ठ आहेत ते वरिष्ठ थोडासा विचार करतील आणि त्यांनी ठरवतील कोणाला द्यायचं, काय द्यायचं. अच्छा. हा, पण जर तिकीट राष्ट्रवादीतनंच मिळालं तर तुम्हाला उभारणार, काय अडचण नाही. आणि जर नाही मिळालं तर आपण दुसऱ्या पक्षात उभारू, काय अडचण नाही. पण निवडणुकीला मी निश्चित उभारणार आहे. नाही, ज्या पक्षांच्या पलीकडे सुद्धा जाऊन सांगतो मी आज, मी अपक्ष सुद्धा उभारणार आहे. मला पक्ष काही महत्वाचा वाटत नाही, पण मला लोक महत्वाचे वाटतात. त्या लोकांचा कुठेतरी बाबा विश्वासघात होणार नाही याची मी काळजी घेतलेली आहे. जरी पक्षानं तुमच्या जरी दगापटका केला तरी तुम्ही निवडणूक लढणार? होय, लढणार. यात कोणतीच शंका नाही? कोणतीही शंका नाही. पण लोक तुम्हाला साथ देतील असं केलं? लोक 100% मला साथ देतील. का तर मी लोकांपर्यंत आजपासून नाही मी काम करत साहेब. मी 2016-17 पासून काम करतो इथं. 2019ला ज्याच्याबरोबर काम केलं त्यांनाही माहिती आहे बाबा मी काय पद्धतीने काम केलंय त्यांच्याबरोबर. अपरात्री पूर्ण रात्री दिवसभर आम्ही कशा पद्धतीने काम केलं त्यांना माहिती आहे. मग त्यांनाही बाबा आमचा अनुभव आहे की बाबा ह्या पद्धतीने कशा पद्धतीने आम्ही काम करू शकतो आणि कसा आम्ही दणकाही देऊ शकतो त्यांनाही माहिती आहे. तर हे आहेत दरीबडची गणातील इच्छुक उमेदवार सुरेश टेंगले. त्यांचं असं प्रकट मत आहे की जरी पक्षांनी दगापटका केला तरी ते स्वतंत्र निवडणूक लढवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि यावेळी त्यांनी 100% अजेंडा उचललेला आहे. आरोग्यावर त्यांना मेन फोकस करायचा आहे आणि खेडेगावातील लोकांना ज्या सोयी सुविधा वेळेवर पोहोचत आहे ते पोहोचवण्याचा हा त्यांचा मूळ उद्देश आहे आणि त्या निमित्तानंच ते काम करत आहे. धन्यवाद. थँक्यू. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत.